पडलेल्या आमदाराला 20 कोटी आता मिळत असेल, मग ज्यावेळी एकनाथ शिंदे सीएम होते, सीएम साहेब होते, त्यावेळी तर त्यांना जवळजवळ 100 कोटीपर्यंतच्या पेक्षा जास्त निधी दिलेला आहे. कारण सिद्धिविनायकचा तुम्ही गेट बघताय, त्याला जवळजवळ 50 काय 60 काय 100 कोटीचा निधी दिलेला आहे. हा निधी 500 कोटीचा सुद्धा निधी डिक्लेअर आम्ही ऐकलेला. हा निधी स्वतःचा विकास करण्यासाठी ते वापरतात की निवडणुकीच्या काळात जो काही पैसा पसरला, तिथे जाल तिथे नोटाचे बंडल पसरत होते आणि त्यामध्ये माजी आमदार घसरले आणि लोकांनी त्यांना घरी बसवलं आणि लोकांनी चांगला सबुरीचा सल्ला दिलाय त्यांना की आता तुमचं वय झालेलं आहे, तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे, त्यामुळे तुम्ही आराम करा. परंतु आराम न करता अशा उचापत्या ते करत असतात. त्यामुळे आम्ही त्यांना प्रांजळ मत देतोय. तुमची तब्येत खरोखर खराब झालेली आहे, तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, तुमच्यामध्ये नैराश्याचं वातावरण झालेलं आहे. जो आतापर्यंत 30-40 वर्ष या विभागामध्ये स्वतःची सत्ता गाजवत होतं, त्यांना कुठेतरी पानिपत झालेला आहे त्यांचा. त्या पानिपताच्या नैराश्याच्या वातावरणात त्याचे वक्तव्य करतात आणि असे निधी डेप्युटी सीएम कडनं जाऊन कसे मिळवतात ते देवाला माहिती, ते त्यांनाच माहिती, त्यांना विचारा. परंतु अशा निधी मिळवून स्वतःचा विकास, अजूनही ते स्वतःचाच विकास करतात. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 500 कोटी रुपये हे सिद्धिविनायकाच्या ज्या सुविधा आणि इतर सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे आणि तिथे जी एक कमान बांधली आहे, त्या कमानीला डीपीडीसी मधनं मिळालेले 1 कोटी फंड, या फंडातनं ती उभी राहते. अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. 500 कोटीचा हा फंड वेगळा आहे. आता जी कमान उभी राहते ते फक्त 1 कोटी मध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल. तो खर्च साधारण खूप मोठा होतोय. हा बालिशपणा आहे सगळा आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात.